श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी दूधधारा या ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत. तिकडं दूधधारा आहे, जाऊन बघूयात. आणि बाबाजी आपका दर्शन होय आपको नर्मदे हर. एक मिनिट चला जाऊया. ही बघा नर्मदा मैया. वा हाँ ना. किती साफ आहे पाणी. चला मंडळी, दूधधारा आलेलो आहोत आपण. काय गुफा आहे इथं, साधूबाबाची गुफा आहे नर्मदे हर. हां तोच पण मेन बघायचा होता मला. ही आहे सिद्ध कपिल मुनीजींची तपोस्थळी आहे इथं. महाराज जी रुको मेरे को जाने दो. सिद्ध कपिल मुनी तपस्थळी. बापरे. चला नर्मदे हर. हाँ अभी दिख रहा है. देखिए सुंदर. कितना शुद्ध कितना पवित्र है. उसमें शिवलिंग है बाबा जी. इतना शुद्ध पवित्र है ना. अरे वाह. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. काय गुफा होती त्या आनंद आहे. आतमध्ये नर्मदा मैयाचं तीर्थ आहे आणि त्या तीर्थात एक शिवलिंग आहे अतिशय सुंदर. आणि ही कपिल मुनींची तपोस्थळी आहे. आतमध्ये जास्त कॅमेरा अलाउड होता तरी आपल्याला अलाउड केला त्यांनी का लवकर काढायला जा म्हणून. तरी चला आता दूधधारा पाहूयात. पाहायची का मग तुम्हाला? हे घ्या नर्मदे हर. हे आहे दूधधारा. विठ्ठल नर्मदे हर मंडळी. इट्स काय बोलतात ना, लिंबू पाणी टाईम. आणि भरपूर लोक दूधधारा बघायसाठी इथं आलेले आहेत. आखी बसच आले इथं नर्मदे. आणि महाराष्ट्रातलेच दिसतात ते सर्व. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला 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 नर्मदे हर. कुठून कुठून आले महाराज? नर्मदे हर. कुठून नर्मदे हर. आपले सगळे महाराष्ट्रातले मंडळी दिसतात सर्व बरं का. आता आपण दूधधारा पाहिल्या. आता जाऊयात कपिल धारायला. नर्मदे हर. हळूहळू जा, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही वारे दोन्हीकडे. चला मंडळी. हा दूधधारा पाहून झाल्या. आणि महाराष्ट्रातली लोक आली, चक्क 100 लोक इथं आलेले आहेत बघायला. इथून शॉर्टकट आहे. म्हणजे हे धारा, दूधधारा आणि कपिलधारा बघायसाठी इथं लोक येत असतात. ते शॉर्टकट येतात. ते वरून अमरकंटकला जायचं, तिथून खाली उतरायचं. हा चला बोलता येत नाही. चढणीवर आलो. नर्मदे हर. पडणे केले राहायचं आहे. दूधधारा. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी.
आपण आलेलो आहोत कपिलधारा, बरं का. कपिलधारा, बाप रे कपिलधारा, वा 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 कपिलधारा, क्या बात आहे कपिलधारा. धनंजय, माझ्या जीवनात मी पहिल्यांदा कधीतरी आवरे वॉटरफॉलला जवळ आलो. म्हणजे खरंच नाही गेलो मी अजून. आपली इथं भरपूर गवळी देवला वगैरे आहेत आपल्या इथं, पण मी गेलो नाही. कपिलधारा, कपिलधारा, महाराज कपिलधारा काय निसा कपिलधारा कपिलधारा बघतोय. दाखव तरी आम्हाला. दाखवतो दाखवतो दाखवतो, काही काळजी नका करू, दाखवतो. बघा मंडळी कपिलधारा. वा, अद्भुत, अतिशय सुंदर. चला जवळ जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, ही आहे कपिलधारा, बरं का. कपिलधारा याच्यासाठी बोलतात याला. ही कपिल मुनींची तपोस्थळी आहे. कपिल मुनींनी या धारेला थांबून ठेवलेला असा एक इतिहास येतो, बरं का. पण नर्मदा मैयाला कपिल ऋषी का थांबवतील ह्याचा एक प्रश्न आपल्याला सुटलेला नाही आहे, कारण की ते फार खोलातला विचार आहे. तरी ही कपिलधारा आहे जी पडते नर्मदा मैयात आहे, पण हिला म्हणतात कपिलधारा, जिथं आपण आलेलो आहोत. खूप सुंदर पॉईंट आहे. लोक इथे येत असतात फिरायला, बरं का. खूप सुंदर कपिलधारा. अरे क्या लग रहे महाराज जी कपिलधारा. हाँ, अतिशय सुंदर. और दिखाओ ना, ये देखो गणपति बाप्पा. ऊपर दिखा दो. अरे हाथी बा कसं बनवत आहे. छत्ते कितने है गणपति बाप्पा. हां, तो हाथी बनवलं यो गजराज. वाह मैया वाह, काय पडते यार, काय कपिलधारा. और जो वो दिख रहा है ना आपको, कौन वो जो व्यू पॉइंट है, वहाँ से यहाँ पे देखोगे तो इसको बोलता है नर्मदा मैया का लग्न मंडप, शादी का मंडप. तो क्या ये क्रॉस नहीं होगी नर्मदा मैया का? नहीं, वो तक से आएंगे तब उधर जाएंगे अपन. इधर नहीं जाना ना. अरे वाह, पाणी उडते अंगावर आमच्या कपिलधारेचा. अरे वाह, खूप सुंदर पाणी उडतंय. असं ऐसा लग रहा है मैया ने अपना स्नान कराया. मैया जी ने हमारा स्नान कराया. आओ बच्चों, जरा आनंद लो. अरे वाह, क्या मात आहे मैया. चला नर्मदे हर मंडळी, जाऊयात पुढं. थेट आपण जाऊया अमरकंटकला जाऊया. वहाँ कपिलधारा बघून खूप आनंद झाला मंडळी. खूप सुंदर कपिलधारा आहे. चलो नर्मदे हार. चला कपिलधारा, दूधधारा पाहून आता या सिड्या लागलेल्या आहेत वर चढायला. अरे बापरे, नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. पायऱ्या चढून लो, साप फुगलो. चला जरा बसूया, नंतर पुढे जाऊ. एक व्ह्यू दाखवतो अजून. हा एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथून मैया पडताना दिसत असते. कपिलधारा. चला नर्मदे हर. हे विठ्ठल नर्मदे हर बघा. ज्या खाली धारा पडत आहेत ती या. अतिशय सुंदर. किती बारीक धारा वाहत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैया अशी आता बाल स्वरूपात आपल्या बाजूला ती वाहत जाणार आहे अमरकंटकपर्यंत, आणि मध्येच गुप्त होणार आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे बघा नर्मदा मैया किती छोट्या स्वरूपात वाहते. अजून वरून पाणी येतं, फ्रेश पाणी येतं एकदम. यो चला नर्मदे हर. चला नर्मदे हर. विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी, पोहोचलो आहोत आपण आता अमरकंटकमध्ये. आनंद आला, आनंद. कैसा लगा? आनंद हुआ ना? पहुंच गया अभी एकदम मस्त. खूप आनंद आला मला. बहुत खुशी हो रही है. म्हणजे असा आनंद गगनात मावे ना अशा प्रकारे झालेला आहे आम्हाला. आणि जास्त नाही, आता आपला आश्रम राहिलेला आहे
एकच 800 मीटर नाही तर 1 किलोमीटर. इतने दिनों से बोल रहे थे खूप मस्त. चला आश्रमात जाऊया. आश्रमात जाऊन तुम्हाला भेटूया. मग नंतर आपण खूप बोलूयात आज. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे. अरे वा. आज आपण पोचलो आहोत अमरकंटकला आणि अमरकंटकला आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आमचे पप्पा आणि सुरेश चौगुले. म्हणजे काय बोलतात त्याला, सोयरे समधी सोयरे दोघं बरं का. फक्त आणि फक्त आम्हाला भेटण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करून आलेले आहेत. दुरून आलो मेघा दुःख झाले दारून. लय दुरून आलात तुम्ही. एवढ्या लांब येण्याचं कष्ट केलं. वास्तविक आहे ना, हे तुमच्या नशिबात होतं बरं का. नर्मदा हां नर्मदा मैयानी मी फक्त निमित्त झालो. रूपाने केलेलं आहे. हां आणि ते आपण जरी निमित्त ठरलं तर आपल्या रूपाने केलेलं आहे. हां आणि आपण आपले जे व्हिडिओ असतात त्या दृष्टीने त्या माध्यमातून हां. आम्ही नेहमी नर्मदा मैयाचं त्या श्रद्धाळू यात्रेकरूंचं वा. यात्रेचं दर्शन घेत असतो. वा. नदी नर्मदा मैयाच्या काठावर वसलेल्या गावातील मठ असतील, मंदिर असतील, तिथे राहणारे गाव असतील, त्यांची संस्कृती, ती लोक, तिथे असलेली शिवारं, नदे नाळे सर्व दर्शन आपल्या रूपाने होत असतो. आम्ही नेहमी बघत असतो. वा 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 वा. ही भारतीय संस्कृती आहे, भारताची परंपरा आहे. तिचंही दर्शन आम्हाला आपल्या माध्यमातून होत असतं. त्याबद्दल तुमचे खरं म्हणजे धन्यवाद. काय नाही काय आभारी नाही आहोत आपला. हे आणि त्यासाठीच आम्हाला असं एक नर्मदा मैयाचं आव्हान मिळालं की आपण नर्मदा मैयाच्या उगमस्थानी वा आपली भेट, तसेच नर्मदा मैयाचं दर्शन घ्यावं वा. आणि आपल्यासोबत काही दिवस सहवासात राहावं असं. क्या बात आहे. वा बहुत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पप्पाश्री काय सकाळपासूनच असं वाटत होतं की जे पायी चालतात त्यांची सेवा करावी, म्हणून आम्ही मग जे उन्हात चालतात त्यांना पाण्याची आवश्यकता असते. वा, तर खूप डोंगरातून पाण्याची आवश्यकता जाणारी असते. जी आहेत की पाण्यात तिथं साठा नाही, मग आम्ही त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल्स, फळं घेतली आणि त्या रूपाने थोडीफार आम्ही सेवा त्यांची करत आहे. सेवा केलेली आहे. आणि भोजन प्रसादीला स्वीट आणलेलं आहे, त्याचाही आम्ही स्वीट आणलेलं बघा. खूप सुंदर स्वीट. सगळी मंडळी. बाबाजी ये हमारे ससुर जी है और ये इनके समधी है. ठीक है. तो आपको बोल रही है ब्रह्मचारी आहेत अमरकंटकमध्ये, आपलं ओंकारेश्वरमध्ये राहतात बरं का. ब्रह्मचारी घर सोडून दिलं, सर्व सोडून, घरदार सोडून. चांगला घराणं आहे, घरंदाज माणूस आहे. घरंदाज माणूस जेव्हा सोडतो तेव्हा आश्चर्यचकित असतं. कारण की इतर कोणी सोडू शकतो, पण एखादा घरंदाज माणूस जर सोडतो म्हणजे काहीतरी त्याला कळलं आपल्या जीवनातलं सार्थक. म्हणून ते बाबांनी घरदार सोडून संन्यास घेतले. म्हणजे आता पुढं संन्यास घेतीलच, भव्य वस्त्रेमध्ये लवकरच येतील. अजून 4 वर्ष लागतील त्यांना भव्य कपडे देण्याला. ते दीक्षा घ्यावी लागते. कल्याण सेवा आश्रम हां. खूप मोठा आश्रम आहे. खूप मोठा आश्रम आहे. त्या आश्रमाची शूट घेऊया आपण संध्याकाळी. सुंदर एकदम शूट सगळे. वाल्यांसाठी खास सोय केलेल्या सगळ्या आहेत. गार्डन आहे, चित्र आहे, धार्मिक चित्र आहेत. खूप 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 चित्र आहेत. काळामध्ये जे झालेले आहेत त्याचे स्टॅच्यू आहेत. आणि याच्यामुळे असं की आपण कुठेतरी मोठ्या जुन्यातल्या परंपराचा इथे वास ठेवलेला आहे. वास ठेवलेला. तुम्ही इथे राहावं असं प्रत्येकाला वाटेल. फक्त बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला इतिहास कळेल आपला, आहे की नाही. बाकी प्रवास तुमचा कसा झालेला आहे? प्रवास आमचा चांगला तसा सुंदर झालेला आहे म्हणावंच लागेल. कारण पहिल्यांदा आम्ही जी ट्रेन पकडली त्याला थोडा उशीर झाला. हां काही हरकत नाही. नाही, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही उशीर झालात ना ते माझ्यासाठी बरं झालं. नाही तर तुम्ही लवकर आले असते ना, मला टेन्शन आलं असतं. पप्पा पोचले. वास्तविक. हां त्याच्यामुळेच आम्ही ट्रेनची तिकीट कॅन्सल केली आणि फ्लाईट केली. हां. अरे वा. ते तुम्ही दिसणार आहात, तुम्हाला आम्ही पाहिल्यानंतर आनंद होईल, उत्साह होईल पुढचा राहण्याचा 1 महिन्याचा. हां. त्याचा पाठबळ मिळेल, त्यासाठी मग आम्ही ट्रेनचं कॅन्सल केलं. वा वा. आणि मग जावांना भेटून त्यांना प्रोत्साहन देऊन नंतर मग आम्ही फ्लाईट जाऊ. वा वा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हां, चांगल्यासाठीच जे होतं. उशीर झाला हो. ते आपली भेट हां, बरोबर. ती वेळेवर व्हावी यासाठी झालं. हो बरोबर बरोबर अगदी. तर चला मंडळी, खूप सुंदर आजचा दिवस आपला अजून काही संपलेला नाही आहे. शुभरात्री आपण संध्याकाळीच करणार आहे. पण यापूर्वी कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, आजचं नियोजनचं पण काय आहे तर नियोजन करूयात, नंतर आपण भेटूयात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, आपण ज्या आश्रमात आलेलो आहोत, कल्याण सेवा आश्रम अमरकंटकमध्ये, काय सुंदर आश्रम आहे महाराज. किती सुंदर आहे. काय काय बघायला भेटतं बघा. वा. इथं युद्ध दाखवलं आहे तर इथं शांती. प्रभू श्रीरामचंद्रांच्या इथं
श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना हा की धर्माचा कर्तव्य काय आहे, हम्म कर्तव्याला तुम्ही स्थान द्या, त्याचबरोबर धर्मालाही स्थान द्या. बरोबर. कर्तव्याच्या आत कुठलं नातं आता येत नाहीत. कर्तव्य के बीच नाता नहीं आता है. उपदेश देताना ये उपदेश. हे क्षणचित्र आहे एक क्षण चित्र आहे वो आणि मगच अर्जुन लढायला तयार झाला. तयार झाला. जेव्हा त्याला माझे समोर आहेत सगळे नातेवाईक भाऊबंद सगळे आहेत, त्यांच्यावर बाण कसा चालू, त्यावेळेला त्याची मनधरणी करून त्याला धर्म आणि नाती आणि सत्य काय आहे हे जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं तेव्हाच त्यांनी बाण उचलला की तुझ्या कर्तव्याला फार मोठं महत्व आहे आणि या कर्तव्याने तू धर्माच्या टिकवणूक करणार आहे. बरोबर बरोबर. म्हणून तू उचल, त्यापुढे नाती गोती काही नसतं. क्या बात आहे. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. नर्मदे यार. रामचंद्र महादेव इथं शांती. शांति नहीं, इधर और युद्ध है. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा वा. कसं वाटला आश्रम? मनापासून सांगा. अमरकंटक आश्रम कसा वाटला? हा. अमरकंटक या आश्रमाला भेट दिली. आश्रमातली स्वच्छता सुव्यवस्था पाहिल्यानंतर मन एकदम प्रफुल्लित झालं. त्याचप्रमाणे इथे जी बगीचा आणि सुशोभीकरण केलेलं आहे तोही मनाला अतिशय आनंद देतो. त्याचप्रमाणे पौराणिक कथामधल्या चलचित्र पाहून हो त्याच्यामध्ये शिवशंकराच्या मूर्ती, अर्जुनासोबत श्रीकृष्णाच्या मूर्ती आणि त्याही एक मनाला अतिशय आपल्या आनंद देऊन जातात. एक धार्मिक श्रद्धा आपण जोपासल्याचं मनाला आनंद देऊन जातात. त्याचप्रमाणे इथे एक सार्वजनिक जेवणावळ आहे. त्या जेवणाचा आनंदही आम्ही भोजनाचा आनंदही आम्ही घेतला. समुद्र मंथन करताना वासुकी बरोबर देव आणि दानवांचा प्रत्यक्ष शंकराला घेऊन म्हणजे वासुकी नाथाला घेऊन केलेले समुद्र मंथनाचं इथे जे चित्र पाहायला मिळते आपल्याला. मा नर्मदेचं मंदिर आहे. त्याचबरोबर हे कल्याण सेवा आश्रम फार उत्तम प्रकारे केअरटेक केलेलं आहे. राहण्याची, भोजनाची, मंडपाची सगळी व्यवस्था एकदम चोख केलेली आहे. त्याचबरोबर जिथे जागा आहे त्याचा भरपूर गार्डन बनवलेलं आहे आणि गार्डनमध्ये विविध प्रकारची फुलं फळं दिसतात. अंड्याला खूप मोहर आलेला आहे आणि येथे राम लक्ष्मण सीता मैया अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण, त्याचबरोबर सेवा येथे भाव चांगल्या पद्धतीने केला जात आहे. कल्याण सेवा आश्रम फार उत्तम प्रकारे येथे सेवा देताना करत आहे. कर्मचारीही चांगल्या पद्धतीने वागणूक देत आहेत. नर्मदे. हे सगळे रूम्स आहेत आणि खऱ्या अर्थाने याची स्वच्छता का दिसते? परिक्रमावासियांना जो हॉल दिला आहे, जे बाथरूम्स वगैरे दिले, टॉयलेट्स वगैरे दिले आहेत, तेच एवढे स्वच्छ आहेत याच्याने अंदाज काढू शकतो का बाकीचे रूम कसे असतील. म्हणजे साहजिकपणे जर इतरांना आपण सेवा देतो तर तिकडं कुठं कुठं आपण बघतो काहीच नसतं, म्हणजे एकदम असं उगाच फुकटचं आहे म्हणून काहीतरी सेवा दिली. पण इथं तसं नाही आहे. जे परिक्रमावासियांना जी सेवा आहे ती सेवा अजूनपर्यंत अशी व्यवस्थित एकदम टापटीप सेवा आहे. व्यवस्थित सर्व लोक टापटीप करत आहेत. एकदम स्वच्छता, कुठेही काही दिसत नाही आणि सुंदर अशी मंदिरं, खूप सुंदर. राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. येऊ शकता कोणीही इथं फिरायला आले का. अमरकंटकला जोही आपले व्हिडिओ बघून समजा फिरायला येत असेल, काही काळजी करू नका. बिंदास या कल्याण सेवा आश्रमामध्ये या. एक कमीत कमी दरामध्ये इथं आपल्याला रूम पण भेटून जाईल आणि सेवा जशी असेल तसं रूम दिला जातो. तसे रूम दिला जातो. सेवा फुकट ही येथे होते. हो, फुकटी होते. पण आपलं कर्तव्य आहे की त्याच्यामध्ये समर्पित भावनेने काहीतरी योगदान द्यावं. म्हणजे पैशाच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने, काही रूपानं, म्हणजे जे कमसे कम अन्नदानासाठी काहीतरी आपण, जेणेकरून इथे जे परिक्रमावासी येतात, इथं परिक्रमावासियांना फार मोठा स्थान आहे. परिक्रमावासी म्हणजे साक्षात आपण नर्मदा मैयाचे बालक मानूयात. तर त्यांना
काहीतरी अन्नदान करणं, काहीतरी काही ना काही आपली सेवा करणं, इथं आलेल्यांनी हे तुमच्यासाठी पुण्य आहे, फार मोठी पर्वणी आहे ही. तर तुम्ही हे सर्व कार्य करा. एका वेळेला 500 आदमी हां 500 लोक, साठी बसू शकता, एवढा मोठा भोजनालय मोठा आहे. भोजनालय आहे, खूप मोठा खूप सुंदर. 500 से ऊपर लोग बैठ अलग जाएंगे अलग रूम आहेत. एका मध्ये हॉल मध्ये 500 500-600 बैठ के एक साथ. पादचारी बसू शकतात. श्री विठ्ठल नर्मदे हर काय एंट्री आहे बघा, धुवाधार एंट्री याला बोलतात एंट्री. आणि काय मेंटेन ठेवलं आहे आश्रम, अतिशय मेंटेन. या आश्रमाबद्दल 2 शब्द आपण बोलूयात पुढे जाऊन. चला नर्मदे हर. हा जो चक्र आहे दाखवतो तुम्हाला, चला अंदर आ जाओ. चलो आजा दर्शन करते हैं. कर ही लेते हैं इनकी हाथ में hand to hand. जगन्नाथपुरी का चक्र देखो. काम है. त्याला वर त्याला श्री विठ्ठल नर्मदे. तर मंडळी आज आपला 9 मार्च आणि आज 78वा दिवस. आज बोलता बोलता आपल्याला 78 दिन पूरा हो गया. आपण को बोलते और मेरे 70 दिन. आपके 70. तर चला मंडळी, आजचा सुद्धा दिवस खूप 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 सुंदर गेला. बहुत अच्छा दिवस बहुत गया, आज का दिन बहुत अच्छा गया. बहुत आनंद. एवढा आनंद होता का आजच्या दिवसात आपल्याला दूधधारा, कपिलधारा, अनेक अनेक तीर्थ, जंगल, वो देखने को जो मिला ना मैया का, जो अंदर जो आप अंदर प्रवेश अपना. हां मैया को वो- गुफामध्ये तो तीर्थ आहे की नाही. म्हणजे आज अनेक तीर्थ आपल्याला बघायला भेटले आणि एवढे सुंदर सुंदर तीर्थ का आज खरंच आजची व्हिडिओ खूप सुंदर आणि मोठी तर होणारच आहे. तर जास्त वेळ न घेता तुमचा, तर आपण आज अमरकंटकला आलो आहे. म्हणजे आपली यात्रा 70% पूरी हो गई. पुरी हो गई. 70% पूरी हो गई. बघा महाराजांना मराठी समजायला लागलं आता बरं का. 70% आपली यात्रा पूर्ण झाली. आता उद्या आपल्याला सकाळी संकल्प सोडायचा आहे, संकल्प हे करायचं, आपलं पूजा करायची आहे. हाँ, पूजा करके लेंगे. म्हणजे तट परिवर्तन का पूजा होत आहे, ते तट परिवर्तनाची पूजा करू आणि तट चेंज करून घेऊ. आता आपण चालतोय उत्तर तटावर, उद्यापासून आपण चालूया दक्षिण तटावर. ते फक्त ओंकारेश्वरपर्यंत आणि ओंकारेश्वरला आपली परिक्रमा पूर्ण होईल. तर त्या दिवसासाठी अजून वेळ आहे, 1 महिनाभराचा आपल्याला वेळ आहे त्या गोष्टीसाठी. पण तरी पण एक आनंद असतो, एक हर्ष असतो, एक उल्हास असतो का आपण तट परिवर्तन करतोय. तर तो तट परिवर्तन आपला उद्याच होणार आहे सकाळी सकाळी. सुबह 7 तर आता जास्त काय मी तुमच्याशी बोलत नाही, मोठी ऑलरेडी व्हिडिओ मोठी झालेली आहे. आमची बुवा आणि त्यांचीसुद्धा समधी बरं का, मग ते सुद्धा आपल्याला इथं भेटायला आलेले आहेत. परत खरंच एवढ्या लांबून भेटायला येणं खाऊ गोष्ट नाही. पहिली गोष्ट मी तर हेच मानतो का हे त्यांच्या भाग्यात होतं म्हणून ते इथं आले. मी फक्त एक कारणच झालो बरं का. त्यांच्या भाग्यात होतं हे इथं येणं, वारंवार येणं, अमरकंटकला येणं. किती लोक कुठं कुठं जातात पण अशा ठिकाणी यायची बुद्धी सुचत नाही. त्यांचे पुण्य असेल ते इथं आले. तर चला, खूप शुभेच्छा त्यांना पण आल्याबद्दल. फार फार धन्यवाद. तर आज की व्हिडिओ आप इधर ही एंड करते हैं, समाप्त करते हैं. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर आणि शुभ रात्री सर्वांना. उद्या भेटूया. चला उद्या भेटू. नर्मदे हर. नर्मदे.